श्री गुरुचरित्र अध्याय 26 मराठी भावार्थ. श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते. ते 100 वर्ष जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरिले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले. मग त्यांनी पुन्हा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे? तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदांचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहेत. ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखवले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता. ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेद पठन करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानत असे. पण ते वेद मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता, लोकांत चर्चा व वादविवाद करिता. त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष उडवून घेत आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता, जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे हे मदोन्मत्त ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना. यापुढे कथाभाग पुढील अध्यायात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, नका भ्रमुरे युक्तीसी, वेदांत नकळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती. वेद व्यास सरिसे मुनी, नारायण अवतरुणी, वेद व्यक्त करुणी, व्यास नाम पावला. त्यांनीही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले. शिष्य होते 4 भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारी ऐका. प्रथम पैल दुजा वंश पायन निका, तिसरा नामे जैमनी. चौथा सुमंतू शिष्य, करीण म्हणे वेदाभ्यास, त्यांसी म्हणे वेदव्यास. अशक्य तुम्हा शिकता. एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिवस कल्पांता. 4 वेद केवी वाचिता, अनंत महिमा वेदांची. या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरिपी करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परेसी, काय मागसी म्हणून. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्माचर्य आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही त्या वेदासी. सर्व केवी शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसे म्हणून ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी. दिसता ती 3 राशी, गिरिरूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीच वाटे भय. वेद राशी 3 गिरिमय, केवी शिकू म्हणून. म्हणून भयभीत झाला, ब्रह्म याची शरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणून. ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषुनी. देता झाला मुनी मुष्टी तिनी, अभ्यास करी म्हणून. 3 वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ. ऐसे 4 वेद प्रपळ, अभ्यास करीत भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास, शिकता होईल अति प्रयास. सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासासी, एक वेद आम्हासी. विस्तरावे आद्यंतेसी, जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विरमिती 4 जण. मुनी धरती व्यासचरण, कृपा करी गा गुरुराना. नारायणा व्यासरणा. करुणावचनाय कोणी, व्यास सांगी संतोषुनी. पहिलं शिष्याती बोलावणी, ऋग्वेद निरोपिती. व्यास सांगी पहिलासी, ऋग्वेद ध्यान परियेसी. वर्णरूप आहे कैसी, वेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद, असे प्रख्यात आयुर्वेद. अत्रिगोत्र असे शुद्ध, ब्रह्मादैवत जाणावे. गायत्रीचे छंदासी, रक्तवर्ण परियेसी. नेत्र पद्मपत्र सदृशी, विस्तार ग्रीवा कंबू कंठ. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यास सांगितले शिष्यासी. अस्ति ऋग्वेदासी 12 भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार, सांगेन ऐका अपार. वैशंपायन शिष्यथोर, अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी, एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी, उपदेव धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना, अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टुपछंद तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन. कृश मध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपोल जरी. कांचनवर्ण मनोहरी, नेत्र अस्ति पिंगट. शरीर ताम्र अस्ति वर्ण, 5 रत्नी दीर्घ जान. यजुर्वेद ध्यान प्रमाण, वैशंपायना पर्येसा.
पर्यसी ऐशिया यजुर्वेदासी भेदशायसी अस्ति ऐका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादी कर्मक्रियेसी हेची मूळ पर्येसी अभ्यास करिका विधीसी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारुणी निरोपित अवधारा उपदेव गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा दित्यस्त्रग्वी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मंत्र मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेत वर्ण सूर्याक सारिखे किरण षड्रत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेदनेनी कोणी ऐक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामी शिष्याशी सांगत असे व्यास हर्षी अथर्वर्ण वेदासी निरोपिली पर्येसा या अथर्वण वेदासी उपदेव असे पर्येसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्ठुप छंदासी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूपतयासी वेदनौ पर्येसी सुमंतू नाम शिष्याशी सांगत असे श्रीव्यास ऐसा चौघा शिष्यांस सांगत असे वेदव्यास प्रकाश गेला शिकतास भरतखंडी पर्येसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत वर्णाश्रमी आचरत होते लोक पर्येसा या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितेसी कर्मभ्रष्ट झाले द्विज म्लेच्छांपुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाली जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणांचे देवत्व वेदबळे नित्यत्व भुसूर म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करीती वेदबळे विप्रांसी त्रैमूर्तीवश होते त्यांसी इंद्राद्री सुरवरांसी वय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेदसत्वे ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते पर्येसी वेद मार्ग तेजनी सुरसी अन्य मार्ग रहाटती तेने सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रम पर्येसा हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होताती चतुर्वेदी ब्रह्म नवीसी लोकांसवी चर्चा करीसी काय जाणसी वेदांसी अखिल वेद आहे ती जाणा आपली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखवीसी त्रिविक्रम यतीपाशी मग पात्र मागसी लिहुनी आमची बोला ऐकुनी जावे तुवा परतुनी वाया गर्वे भ्रमणी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्र तामसी म्हणती चर्चा करूनच जरी येथे हारी दिसेला मोहिते सांगती लोक राजयाते महत्व आमचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मत्ता नेणती आपुली हिता त्यासी मृत्यू जवळी आला इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विश्वध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणवस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ